राज्यघटनेच्या रिव्हिजनमध्ये सुरुवातीचा टॉपिक आहे घटना निर्मिती. घटना समितीची प्रथम मागणी 1934ला एम एन रॉय यांनी केली होती. घटना समिती प्रथम मागणी एम एन रॉय 1934. 1935 मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसने मागणी केली होती. 1938 मध्ये नेहरूंनी प्रौढ मतदानाद्वारे राज्यघटना समिती असावी असं सांगितलं होतं. ऑगस्ट ऑफ 1940 मध्ये ही मागणी स्वीकारली घटना समितीची. क्रिप्स 1942 यांनी सांगितलं की युद्धानंतर स्वतंत्र घटना बनवण्यात येईल. कॅबिनेट मिशन 1946 यानुसार घटना समितीच्या निवडणुका जुलै 1946 मध्ये झाल्या. त्यानंतर नोव्हेंबर 1946 मध्ये घटना समिती स्थापन झाली. म्हणजे कॅबिनेट 1946 नुसार जुलै 1946 घटना समितीच्या निवडणुका आणि नोव्हेंबर 1946 मध्ये घटना समिती स्थापन झाली. घटना समितीमध्ये 389 सदस्य होते. त्याच्यामध्ये 11 प्रांताचे 292 आणि कमिशनर प्रांतचे 4 असे 296 प्रांताचे होते आणि 93 राज्यांची होती. संस्थानिकांचे 93 होते. असं 296 अधिक 93 389 सदस्य होते. जे 11 प्रांत होते त्यांच्यामध्ये मुस्लिम, शीख, जनरल असं 3 गटामध्ये वर्गीकरण होतं. 9 डिसेंबर 1946 या दिवशी तात्पुरते अध्यक्ष उपाध्यक्ष नेमण्यात आले. 11 डिसेंबर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष नेमण्यात आले. त्या दिवशी उद्दिष्टांचा ठराव मांडण्यात आला. घटना समितीमध्ये 10 लाखामागे 1 याप्रमाणे सदस्यांना प्रतिनिधित्व होतं. 10 लाख लोकसंख्येमागे 1. काँग्रेसचे 208 सदस्य निवडून आले होते. मुस्लिम लीगचे 73 सदस्य निवडून आले होते. संस्थानांच्या जागा ज्या होत्या त्या सुरुवातीला रिक्त होत्या. 296 जागांसाठी निवडणूक झाली होती. घटना समिती सर्व घटकांचे व त्यातील सर्व महिलांचे प्रतिनिधित्व करत होती. घटना समितीचे प्रभारी अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा हे होते 9 डिसेंबर 1946 रोजी. प्रभारी उपाध्यक्ष फ्रँक अँथोनी होते आणि द्वितीय उपाध्यक्ष विट्टी कृष्णामाचारी होते. घटना समितीची पहिली बैठक होती तिला 211 सदस्य उपस्थित होते. घटना समितीचे उपाध्यक्ष एच सी मुखर्जी हे होते. प्रभारी अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा, प्रभारी उपाध्यक्ष फ्रँक अँथोनी आणि घटना समितीचे उपाध्यक्ष एच सी मुखर्जी, द्वितीय उपाध्यक्ष विट्टी कृष्णामाचारी. माउंट बॅटन प्लान 3 जून 1947 नंतर मुस्लिम लीग व उरलेले संस्थानिक घटना समितीमध्ये आले. माउंट बॅटन प्लान जो होता त्या 3 जून 1947 नंतर मुस्लिम लीग व उरलेले संस्थानिक घटना समितीमध्ये आले 3 जून 1947 नंतर. मुस्लिम लीग पाकिस्तानात गेल्यामुळं त्याची सदस्य संख्या आहे ती 389 वरून 299 झाली. 229 प्रांतांची आणि 70 संस्थानिकांची असे 229 अधिक 70 299 अशी सदस्य संख्या झाली. घटना समिती कायदेमंडळ म्हणून कार्य केलं. 17 नोव्हेंबर 1947 पासून कायदेमंडळ म्हणून कार्य केलं. स्वातंत्र्य कायदा 1947 नंतर घटना समिती सार्वभौम बनली. प्रोव्हिजनल पार्लिमेंट जी आहे भारताची ती 26 जानेवारी 1950 ला आली. घटना समितीचे कार्य भारत कॉमनवेल्थचा सदस्य बनला मे 1949 रोजी. 22 जुलै 1947 या दिवशी आपण झेंडा स्वीकारला आहे, ध्वज स्वीकारला आहे. 22 जानेवारी 1947 या दिवशी उद्दिष्टांचा ठराव मान्य झाला. पंडित नेहरूंनी मांडला होता उद्दिष्टांचा ठराव तो 22 जानेवारी 1947 ला मान्य झाला आहे. घटना समितीनं 22 जुलै 1947 ला ध्वज स्वीकारला, झेंडा स्वीकारला. स्वातंत्र्य 15 ऑगस्टला मिळालं त्याच्या आधीच्या महिन्यात म्हणजे 22 जुलैला झेंडा स्वीकारला. आणि 24 जानेवारी 1950 म्हणजे प्रजासत्ताक दिन जो 26 जानेवारी आहे त्याच्या 2 दिवस आधी 24 जानेवारी 1950 ला नॅशनल अँथम, नॅशनल सॉन्ग म्हणजे राष्ट्रगीत, राष्ट्रगान आणि राष्ट्रपती याबाबतच्या काही तरतुदी त्या स्वीकारल्या. हे अंतिम सेशन होतं. 24 जानेवारी 1950 फायनल सेशन होतं. त्या दिवशी उरलेल्या सदस्यांनी सह्या केल्या. 284 सदस्यांनी सह्या केल्या या दिवशी. 11 डिसेंबर रोजी राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष झाले, एच सी मुखर्जी उपाध्यक्ष झाले आणि बी एन राव हे
सल्लागार झाले. घटना समितीचे 11 सेशन सत्र झाली. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस घटना समितीने काम केलं. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस घटना समितीने काम करत 64 लाख रुपये खर्च आला. फायनल सेशन 24 जानेवारी 1950 ला झालं. 2 सदनांची संसद मे 1952 ला आली. 17 एप्रिल 1952 हंगामी संसदेचं अस्तित्व समाप्त झालं. घटना समिती म्हणजे जी हंगामी संसद 26 जानेवारी 1950 ला आली होती ती मे एप्रिल 1952 17 एप्रिल 1952 ला ती समाप्त झाली हंगामी संसद. 8 मुख्य समित्या होत्या. एकूण समित्या 22 होत्या. घटना समितीच्या कमिटी ज्या आहेत त्या 22 होत्या आणि 8 मुख्य होत्या. पंडित नेहरू हे 3 समित्यांचे प्रमुख होते. युनियन पॉवर, युनियन कॉन्स्टिट्यूशन आणि स्टेट्स कमिटी म्हणजे संस्थाने समिती. पंडित नेहरू युनियन पॉवर, युनियन कॉन्स्टिट्यूशन आणि स्टेट्स कमिटी. म्हणजे युनियन शब्द कुठं कुठे आहे? पॉवर आणि कॉन्स्टिट्यूशन मध्ये. युनियन पॉवर, युनियन कॉन्स्टिट्यूशन आणि स्टेट्स कमिटी संस्थानांची समिती यांचे अध्यक्ष नेहरू होते. आणि सरदार वल्लभभाई पटेल हे प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशन म्हणजे प्रांतांची घटना, प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशन, मूलभूत हक्क, मायनॉरिटी, ट्रायबल या संबंधीची एक समिती होती. मूलभूत हक्क, मायनॉरिटी, ट्रायबल तिचे अध्यक्ष पटेल होते. यांच्या काही उपसमित्या होत्या. मूलभूत हक्कासंबंधीची उपसमिती तिचे अध्यक्ष कृपलानी होते, जे.पी. कृपलानी. मायनॉरिटीचे एच.सी. मुखर्जी होते. नॉर्थ ईस्टचे बारडोली होते आणि एक्सक्लुडेड यांची जी समिती होती त्यांचे ठक्कर होते. म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल हे प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशन म्हणजे प्रांताची घटना तिचे अध्यक्ष होते. त्याबरोबर मूलभूत हक्क, मायनॉरिटी आणि ट्रायबल व अंतर्भूत न केलेले क्षेत्र यांचे अध्यक्ष पटेल होते. आणि यांच्या उपसमित्यांचे अध्यक्ष मूलभूत हक्काचे कृपलानी, मायनॉरिटीचे मुखर्जी, नॉर्थ ईस्टचे बारडोली, एक्सक्लुडेडचे ठक्कर होते. राजेंद्र प्रसाद जे होते ते रूल्स ऑफ प्रोसिजर याचे अध्यक्ष होते. रूल्स ऑफ प्रोसिजर स्टिअरिंग कमिटी यांचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते. राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे कमिटी आहेत त्याच्यात रूल्स ऑफ प्रोसिजर कमिटी, स्टिअरिंग कमिटी यांचे अध्यक्ष होते मुख्य समित्यांचे. आणि ज्या दुय्यम समित्या आहेत त्याच्यामध्ये नॅशनल फ्लॅग, फायनान्स आणि स्टाफ याचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते. म्हणजे मुख्य आणि दुय्यम अशा 2 प्रकारच्या समिती होत्या. राजेंद्र प्रसाद हे रूल्स प्रोसिजर कमिटी, स्टिअरिंग कमिटी आणि सुकाणू समिती यांचे अध्यक्ष होते. सुकाणू समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते. नॅशनल फ्लॅग आणि फायनान्स स्टाफ या 2 दुय्यम समितीचे अध्यक्ष सुद्धा राजेंद्र प्रसाद होते. मुंशी जे आहेत ते बिझनेस कमिटीचे अध्यक्ष होते. मुंशी बिझनेस कमिटीचे अध्यक्ष होते. घटना समिती कार्य यांचे अध्यक्ष मावळणकर होते. घटना समितीचे कार्य जे आहे त्याचे अध्यक्ष मावळणकर होते. ही दुय्यम समिती होती. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे ड्राफ्ट एक्झामाइन करणाऱ्या कमिटीचे अध्यक्ष होते. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर ड्राफ्ट एक्झामाइन करणाऱ्या समितीचे अध्यक्ष होते. काही हंगामी समिती होत्या. सर्वोच्च न्यायालयाची हंगामी समिती तिचे अध्यक्ष वरदाचार्य होते. ते घटनेचे सदस्य नव्हते घटना समितीचे, तरी देखील ते सर्वोच्च न्यायालयाच्या हंगामी समितीचे अध्यक्ष होते. नागरिकत्व समितीचे सुद्धा अध्यक्ष वरदाचार्य होते. प्रांताची मुख्य आयुक्त समिती तिचे अध्यक्ष पट्टाभी सीतारामय्या होते. गृह समिती याचे सुद्धा अध्यक्ष पट्टाभी सीतारामय्या होते. प्रांताची मुख्य आयुक्त समिती पट्टाभी सीतारामय्या, गृह समिती पट्टाभी सीतारामय्या आणि प्रांताची घटना तिचे अध्यक्ष पटेल आहेत. आणि प्रांताचे मुख्य आयुक्त याचे अध्यक्ष पट्टाभी सीतारामय्या, गृह समितीचे अध्यक्ष सुद्धा पट्टाभी सीतारामय्या. घटनेतील आर्थिक तरतुदी समिती याचे अध्यक्ष पट्टाभी सीतारामय्या. नाही सॉरी, घटनेतील आर्थिक तरतुदी समिती नलिनी रंजन सरकार या घटनेतील आर्थिक तरतुदी यांच्या अध्यक्ष आहेत. त्या सुद्धा घटना समितीचे सदस्य नव्हत्या. मसुदा परीक्षण समितीचे अध्यक्ष नेहरू होते. मसुदा परीक्षण समितीचे अध्यक्ष नेहरू होते. वृत्तपत्र या समितीचे अध्यक्ष उषानाथ सेन. वृत्तपत्र समितीचे अध्यक्ष उषानाथ सेन होते. घटना समितीचे काही ड्राफ्ट बनले. पहिला ड्राफ्ट जो फर्स्ट ड्राफ्ट फेब्रुवारी 48 ला बनलाय. सेकंड ड्राफ्ट ऑक्टोबर 48 ला बनलाय आणि तिसरा ड्राफ्ट जो आहे
नोव्हेंबर 1948 ते 14 नोव्हेंबर 1949 इतका कालावधीपर्यंत तो होता. 26 नोव्हेंबर 1949ला 284 सदस्यांनी सह्या केल्या. 299 पैकी 299 पैकी 284 सदस्यांच्या सह्या 26 नोव्हेंबर 1949ला झालेल्या आहेत. अध्यक्षांची सही सुद्धा त्याच दिवशी झाली आहे. 26 नोव्हेंबर 1949ला 284 सदस्यांच्या सह्या झाल्यात आणि उरलेले जे सदस्य आहेत त्यांच्या सह्या 24 जानेवारी 1950ला झालेल्या आहेत. उरलेल्या सह्या 24 जानेवारी 1950, 284 सह्या 24 जानेवारी 1950ला नाही झाल्या. त्या सह्या ज्या होत्या त्या 26 नोव्हेंबर 1949ला झाल्या 284 आणि उरलेल्या 26 जानेवारी 1950ला झाल्या. या दिवशी 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी काय काय झालं तर मसुदा संमत झाला घटनेचा. त्याच्यामध्ये सरनामा होता, 395 कलम, 8 परिशिष्ट, व्याख्या, लघुशीर्षक, नागरिकत्व, निवडणुका, प्रोव्हिजनल संसद, तात्पुरत्या तरतुदी, राष्ट्रपतींची शपथ इत्यादी गोष्टी तेव्हा घटनेमध्ये होत्या. 26 नोव्हेंबर 1949 मुख्यतः कुठल्या आहेत? नागरिकत्व, निवडणुका, प्रोव्हिजनल संसद, तात्पुरत्या तरतुदी आणि राष्ट्रपतीची शपथ, व्याख्या, लघुशीर्षक, सरनामा. अमेरिकेची घटना जी आहे ती 4 महिन्यामध्ये बनलेली आहे. अमेरिका हा 4 अक्षरी शब्द आहे. अमेरिकेची घटना 4 महिन्यात बनलेली. 26 जानेवारी 1947, 1935, 1947 कायदे रद्द झाले. मी हे इयर कन्फर्म करतो 1947 आहे का. आता जी घटना समिती आहे त्याच्याबद्दल काही वाक्य काही विचारवंतांनी म्हणलेले आहेत. असेंब्ली वॉज काँग्रेस अँड काँग्रेस वॉज इंडिया हे ग्रॅनव्हिल ऑस्टिननी म्हणलंय. असेंब्ली वॉज काँग्रेस अँड काँग्रेस वॉज इंडिया असं ग्रॅनव्हिल ऑस्टिन यांनी म्हणलंय. विस्काउंट सिमन यांनी हिंदू संघटना म्हणलंय. विस्काउंट सिमन यांनी घटना समितीला हिंदू संघटना म्हणलंय. चर्चिल यांनी ओनली वन मेजर कम्युनिटी म्हणलंय. चर्चिलनं ओनली वन मेजर कम्युनिटी म्हणलंय. विस्काउंट सिमननं हिंदू संघटना म्हणलंय. घटना समितीचे सचिव हे अय्यंगार होते. घटना समितीचे सचिव अय्यंगार होते. एस एन मुखर्जी हे चीफ ड्राफ्ट्समन होते. घटना समितीचे चीफ ड्राफ्ट्समन एस एन मुखर्जी होते. घटना समितीमध्ये सर्वाधिक सदस्य युपी या प्रांतातून होते, 55 सदस्य होते. युपी प्रांतातून 55 सदस्य, मद्रासमधून 49, बिहार 36, बॉम्बे 21. आपल्याला बॉम्बे लक्षात ठेवायचे 21. बॉम्बे 21 आणि सर्वाधिक युपी 55. सर्वात कमी आसाम या प्रांतातून होते 8. आणि जी संस्थान होती त्यात सर्वाधिक म्हैसूर संस्थानातून 7 प्रतिनिधी होते. घटना समितीचे चिन्ह हत्ती होते. जे हंगामी सरकार स्थापन झालं होतं ते 2 सप्टेंबर 1946ला स्थापन झालं होतं. घटना समितीचं प्रथम सत्र 9 ते 23 डिसेंबर या कालावधीमध्ये होतं. घटना समितीने मसुदा समिती एक होती घटना समितीची, ती 29 ऑगस्ट 1947ला स्थापन झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चे अध्यक्ष होते. मसुदा समिती 29 ऑगस्ट 1947. याचे जे सदस्य आहेत ते विचारले आहे आणि त्याच्यामध्ये अय्यंगार, मुन्शी, अय्यर, सय्यद मोहम्मद सादुल्ला हे सदस्य होते. त्याबरोबर बी.एन. मित्तल होते, त्यांच्या जागी एम.एन. माधवराव आले आणि खैतान होते, त्यांच्या जागी टी.टी. कृष्णामाचारी आले. अय्यंगार, मुन्शी, अय्यर, सय्यद मोहम्मद सादुल्ला, बी.एन. मित्तलच्या जागी एम.एन. माधवराव, खैतान जागी टी.टी. कृष्णामाचारी. राष्ट्रीय हिंदी दिवस 14 सप्टेंबर 1949. संविधान सभेने हिंदी अधिकृत भाषा म्हणून स्वीकार केला 14 सप्टेंबर 1949. घटना समितीचे चिन्ह हत्ती होतं. घटनेमध्ये काही नवीन पार्ट नंतर ऍड करण्यात आले, ज्याच्यामध्ये 4A कर्तव्य, 9A म्युन्सिपाल्टी, 9B सहकार, 14A लवाद. कुठले भाग नवीन ऍड झाले? 4A याच्यामध्ये मूलभूत कर्तव्य, 9A याच्यामध्ये म्युन्सिपाल्टी म्हणजे आपली नगरपालिका वगैरे, 9B सहकार, 14A लवाद. 7वा भाग हा डिलीट करण्यात आला, रद्द करण्यात आला. 7वा भाग रद्द करण्यात आला. आपली संसद सार्वभौम नाही, ब्रिटिशांची संसद सार्वभौम आहे. हिंदू सदस्यांची संख्या 163 होती. मुस्लिम सदस्य 80 होते. शेड्यूल कास्टचे 31 सदस्य होते. भारतीय ख्रिश्चन 6 होते. शीख 4 होते. अँग्लो इंडियन 3 होते. पारशी 3 होते. घटनेची काही वैशिष्ट्य पण याच्यामध्ये आहेत. आता पुढच्या भागामध्ये
त्याच्यामध्ये कलम 20 व 21 वगळता इतर मूलभूत हक्क नॅशनल इमर्जन्सीमध्ये सस्पेंड होऊ शकतात. म्हणजे 20 व 21 कलम वगळता इतर मूलभूत हक्क राष्ट्रीय आणीबाणीमध्ये सस्पेंड होऊ शकतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचं नॉवल फीचर हे मार्गदर्शक तत्वांना म्हणलेलं आहे. नॉवल फीचर मार्गदर्शक तत्वांना म्हणलेलं आहे. धर्मनिरपेक्ष राज्य ही संकल्पना सरनामा कलम 14 ते 16, 25 ते 30, जातीय मतदारसंघ नसणे, 42वी दुरुस्तीने धर्मनिरपेक्ष शब्द ऍड केला. या सगळ्या गोष्टी धर्मनिरपेक्ष राज्य हे सूचित करतात. जे हस्ताक्षर आहे, इंग्लिश घटनेचं हस्ताक्षर प्रेम बिहारी नारायण रायजादा यांचं आहे. इंग्लिश घटनेचं हस्ताक्षर प्रेम बिहारी नारायण रायजादा यांचं आहे. सरनामा जे आहे तो बी.ओ.हर राम मनोहर सिन्हा यांचा आहे. सरनामा सिन्हा यांचा आहे. बी.ओ.हर राम मनोहर सिन्हा, इंग्लिश प्रेम बिहारी नारायण रायजादा यांचा आहे. घटनेचा नक्षीकाम जे आहे ते नंदुलाल बोस, बी.ओ.हर राम मनोहर सिन्हा यांनी केलेलं आहे. हिंदी घटना जी आहे ती वसंत किशन वैद्य यांच्या हस्ताक्षरातली आहे. इंग्लिश घटना प्रेम बिहारी नारायण रायजादा, हिंदी घटना वसंत किशन वैद्य. नंदलाल घोष यांनी नक्षीकाम केलंय. 1988च्या कायद्यानं 1989 मध्ये मतदानाचं वय 18 केलं, 21 वरून 61वी दुरुस्ती केली. 1988चा कायदा आहे. 1991 मध्ये 61व्या दुरुस्तीनुसार मतदाराचं वय जे आहे ते 21. घटनेचं युनिक फीचर हे फेडरल, नॉर्मल वेळेस फेडरल असते घटना, संघराज्य असते. ते आणीबाणीच्या वेळेस युनिक होते. असं जे आपल्या व्यवस्थेमध्ये बदल होतो ते घटनेचं युनिक फीचर मानलं जातं. 73-74वी दुरुस्ती जी आहे त्याचा 1992 कायदा झाला होता आणि 1993 लागू झाला होता. घटनेचे जे भाग आहेत महत्वाचे, ज्याच्यामध्ये 5व्या भागामध्ये केंद्र याचे कार्यकारी घटक दिलेले आहेत. केंद्राचे कार्यकारी त्याच्यामध्ये राष्ट्रपती कलम 52 ते याचे भाग 5 आहे. त्याच्यामध्ये कार्यकारीमध्ये 52 ते 58 कलम 52 ते 78 केंद्र कार्यकारी, संसद 79 ते 122, न्यायपालिका 124 ते 147, संसद 79 ते 122, न्यायपालिका 124 ते 147. राज्य भाग 6 मध्ये राज्य आहे, ज्याच्यामध्ये राज्यपालाचं कलम 153 आहे. राष्ट्रपतीचं केंद्र कार्यकारीमध्ये कलम 52 आहे आणि राज्यपालाचं राज्यामध्ये कलम 153 आहे. राज्य कार्यकारी जे आहे 153 ते 167 आहे. केंद्र कार्यकारी 52 ते 78 आहे. राज्य कार्यकारी 153 ते 167 आहे. राज्य विधिमंडळ 168 ते 212. केंद्रीय जी संसद आहे आपली ती 79 ते 122 आहे आणि राज्य विधिमंडळाचे 168 ते 212. हायकोर्ट 214 ते 232. सुप्रीम कोर्ट जे न्यायालय आहे ते आपलं 124 ते 147 आहे. हायकोर्ट 214 ते 232 आहे. सब कोर्ट जे हायकोर्टच्या नंतर जे सब कोर्ट आहे 233 ते 237 आहेत. याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट कोर्ट जिल्हा न्यायालय जे आहे ते 233 आहे. गव्हर्नरचे कायदेविषयक जे अधिकार आहेत ते 213 कलमानुसार आहेत. केंद्रशासित प्रदेश भाग 6, राज्य जे आहे ते भाग 6 मध्ये आहे आणि 8 मध्ये केंद्रशासित प्रदेश आहे. 239 ते 242 कलम, 239 ते 242 युनियन टेरिटरीज म्हणजे केंद्रशासित प्रदेश. 9ब याच्यामध्ये 97वी दुरुस्ती 9ब सहकार यासाठी आहे. 243 ZH ते 243 ZT. सहकारासाठी कलम आहेत त्यामध्ये 19, 43B आणि 9ब ही सहकार संबंधित कलम आहेत. 10 मध्ये स्केड्यूल एरिया 244 ते 244 ए हे भाग 10 मध्ये स्केड्यूल एरिया 244 ते 244 ए. 11 मध्ये केंद्र राज्य संबंध आहे, त्याच्यामध्ये 285 ते 263 कलम आहेत. याच्यामध्ये कायदेशीर कलम जे आहे आधी आहेत 285 ते 255 आणि प्रशासकीय 256 ते 263 हे कायदेशीर नंतर आहे. केंद्र राज्य संबंध कलम 245 ते 263, त्याच्यामध्ये कायदेशीर जी आहेत ती कलम 285 ते 255 आणि प्रशासकीय आहे 256 ते 263. भाग 9A मध्ये 3 पद्धतीच्या नगरपालिका आहेत. हे मागच्या पिढीला विचारलेलं आहे. 3 पद्धतीच्या नगरपालिका भाग 9A मध्ये आहेत.
नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका. तर लक्षात ठेवायचं पंचायत की परिषद में पालिका. पंचायत म्हणजे नगरपंचायत, परिषद म्हणजे नगर परिषद आणि पालिका म्हणजे महानगरपालिका. भाग 14 जो आहे तो सेवा आणि आयोग यांचा आहे. भाग 14 मध्ये सर्व्हिस सेवा जे आहे ते 308 ते 314 कलम हे सेवेसाठी आहे. 308 ते 314 आणि आयोग 315 ते 323 हे आयोगाचे कलम आहेत. 315 ते 323 आयोगाचं कलम आहे. भाग 15 निवडणूक या संबंधीचा आहे. भाग 15 324 ते 329 ए ही त्याची कलम आहेत. 324 ते 329 ए निवडणुकाचं. भाग 16 330 ते 342. भाग 16 330 ते 342 हे दुर्बल घटका संबंधित आहे. भाग 17 भाषे संबंधित आहे. भाग 17 भाषे संबंधित 343 ते 351 कलम आहे. केंद्राची भाषा 343 मध्ये असते. 343 केंद्राची भाषा. 344 भाषा आयोग व संसद समिती 344 मध्ये. प्रादेशिक म्हणजे राजभाषा जी आहे ती 345 कलमानुसार आहे. 343 केंद्राची भाषा. 344 आयोग व संसद समिती. 345 राज्यांची भाषा. 346 राज्य व राज्य केंद्र यांच्यातील संवादाची भाषा. 340 347 राज्यातील काही लोकांच्या भाषेला मान्यता देणे राष्ट्रपतींचा अधिकार आहे. याच्यामध्ये केंद्राचा हस्तक्षेप असतो. 347 काय राज्यातील काही लोकांच्या भाषेला मान्यता राष्ट्रपती देऊ शकतात 347 नुसार आणि केंद्राचा हस्तक्षेप असतो. 348 कोर्टाची भाषा. 48 कोर्टाची भाषा. 348 349 कायद्याची भाषा. 349 349 ही कायद्याची भाषाचं कलम आहे. हे फ्लो आहे बघा. 348 कोर्टाची भाषा. त्यानंतर मग 349 कायद्याची भाषा. 350 आणि 351 विशेष तरतुदी आहेत. 350 मध्ये तक्रारीची भाषा आहे. 350 तक्रारीची भाषा आणि 351 हिंदीचा विकास या संबंधित तरतूद आहे. 350 ए हे मातृभाषा शिक्षण म्हणजे अल्पसंख्याकांना मातृभाषेवर शिक्षण. 350 ए हे कसं लक्षात ठेवायचं. ए बी सी डी आपण शिकवतो ना शिक्षणामध्ये लहान मुलांना. तर ते 350 ए बी सी डीचं. 350 ए शिक्षणासंबंधीचं आहे. 350 बी भाषा अधिकारी. 350 बी हा भाषा अधिकारी संबंधित कलम आहे. भाग 18 हा आणीबाणीचा आहे. 352 ते 360 भाग 18 आणीबाणी. भाग 20 घटना दुरुस्ती 368 नुसार. भाग 20 घटना दुरुस्ती 368. याच्यामध्ये एक कलम आहे 46 कलम. हे घटना दुरुस्ती नाही आहे पण हे वेगळं आहे थोडंसं. कलम 46 जे आहे ना ते शैक्षणिक आर्थिक संबंधीचं आहे. ते त्या दृष्टीचे जे दुर्बल आहेत शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या आणि त्याचबरोबर SC/ST हे भाग 46 मध्ये येतं. त्याच्यामध्ये राजकीय आणि सामाजिक येत नाही. म्हणजे दुर्बलता जी आहे ना ती ती शैक्षणिक आणि आर्थिक दुर्बल बघितली जातात कलम 46 मध्ये. याच्यात सामाजिक आणि राजकीय दुर्बल बघितले जात नाहीत. 46 शैक्षणिक आणि आर्थिक त्याचबरोबर SC/ST हे दुर्बल घटकांशी संबंधित आहे. 262 कलम आंतरराज्य पाणी वाद, नदी वाद. आता पाणी शब्द 2 अक्षरी आहे म्हणून 262 मध्ये शेवटी 2 आहे बघा. 262 आंतरराज्य पाणी वाद, नदी वाद. 263 आंतरराज्य परिषद. 263 आंतरराज्य परिषद. हे कलम कसं लक्षात ठेवायचं. शेवटचा 3 जो आहे ना तो आंतरराज्य सारखा दिसतो बघा. 263 आंतरराज्य परिषद. फॅक्ट्स आकडे लक्षात ठेवले तर अशा ट्रिकने लक्षात ठेवायचे आपण कधी विसरत नाही. 265 करासाठी कायदा. 265 कलम जे आहे ते कुठलेही कर लावण्यासाठी जो कायदा करतात तो 265 नुसार असतो करासाठी कायदा. आता काही महत्वाची परिशिष्ट आहेत. परिशिष्ट क्रमांक 2 हे अलाउन्स आणि प्रिव्हिलेज संबंधित आहे. याच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो तर राष्ट्रपती, राज्यपाल, संसद व विधानमंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणजे विधान परिषद, विधानसभा, लोकसभा, राज्यसभा यांचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट यांचे न्यायाधीश आणि जे कॅग आहेत, कॅग कंट्रोल अँड ऑडिटर जनरल यांचा समावेश 2 मध्ये होतो. परिशिष्ट 2 मध्ये ज्याच्यात अलाउन्स आणि प्रिव्हिलेजेस सांगितले आहेत. या परिशिष्ट 2 मध्ये कोण कोण होतं राष्ट्रपती, राज्यपाल, विधानसभा, राज्यसभा, लोकसभा वगैरे जे आहेत त्यांच्या सगळ्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व न्यायाधीश सुप्रीम कोर्ट हायकोर्टचे आणि कॅग यांचा समावेश होतो. मग कोणाचा होत नाही मंत्री, खासदार, आमदार यांचा याच्यात समावेश होत नाही. त्याचबरोबर इलेक्शन कमिशनचे जे काही चेअरमन आहेत त्यांचा सुद्धा समावेश यात होत नाही.
जे अधिकारी किंवा इतर जे लोक आहेत राजकारणी सोडून त्याच्यामध्ये न्यायाधीश आणि कॅग फक्त यांचाच समावेश आहे परिशिष्ट 2 मध्ये, बाकी कोणाचा नाहीये. कॅग आणि न्यायाधीशांचा आहे. मंत्री, एमपी, एमएलए, इलेक्शन कमिशन यांचा परिशिष्ट 2 मध्ये समावेश होत नाही अलाउन्स प्रिव्हिलेज मध्ये. एमपीएससी, यूपीएससी यांचा सुद्धा समावेश होत नाही. तर परिशिष्ट 3 हे शपथे संबंधित आहे. 3 अक्षरे, शपथ शब्द सुद्धा 3 अक्षरे. परिशिष्ट 3 शपथ. कोणाकोणाची शपथ आहे परिशिष्ट 3 मध्ये? मंत्री, आमदार, खासदार या परत यांचे जे उमेदवार आहेत आमदार खासदारकीचे ते सगळे उमेदवारांना शपथ घ्यावी लागते. त्यानंतर सुप्रीम कोर्ट, हायकोर्टचे न्यायाधीश, कॅग यांचा समावेश परिशिष्ट 3च्या शपथेमध्ये आहे. मंत्री, आमदार, खासदार, त्यांचे उमेदवार आणि सुप्रीम कोर्ट, हायकोर्टचे जज आणि कॅग याच्यामध्ये राष्ट्रपती, राज्यपाल नाही. त्यांचे सेपरेटचे कलम वेगळे स्पेशल कलम आहेत राष्ट्रपती आणि राज्यपालच्या शपथेची. ते आपण त्यांच्या चॅप्टरमध्ये पाहूया. आणि परिशिष्ट 3 मध्ये याच्यात सुद्धा एमपीएससी, यूपीएससीचे जे चेअरमन वगैरे इतर लोक आहेत त्यांचा समावेश होत नाही. म्हणजे परिशिष्ट 2 मध्ये फक्त राष्ट्रपती, राज्यपाल, न्यायाधीश आणि अध्यक्ष, उपाध्यक्ष, कॅग यांचा. परिशिष्ट 3 मध्ये न्यायाधीश आहेत, कॅग आहे, त्याचबरोबर मंत्री, एमपी, एमएलए आणि त्या संबंधित उभारलेल्या उमेदवारांचा होतो. यूपीएससी, एमपीएससी दोन्हीमध्ये नाहीये, 2-3 मध्ये. आपला भाग 7 आहे तो सूची संबंधित आहे. केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची. सुरुवातीला केंद्र सूची जी आहे ती 97 होती, नंतर 100 झाली, परत आता 98 आहे. जीएसटीने 2 कलम कमी झाले, 92 आणि 92C. मग लक्षात काय ठेवायचं, केंद्र सूचीमध्ये सध्या 98 विषय आहेत. राज्य सूची सुरुवातीला 66 होती, नंतर 5 विषय त्यातले कमी होऊन 61 झाली आणि परत 2 विषय कमी झाले जीएसटी मुळे ते 59 झाली. 52 आणि 55 ही रद्द झाली कलम. राज्य सूचीत 59 विषय आहेत. समवर्ती सूचीमध्ये 52 विषय आहेत. आधी 47 होते, 5 वाढले, 52 झाले. हे तसं लक्षात ठेवायचं. 52 समवर्ती म्हणजे दोघांना कॉमन आहे, म्हणजे शेवटी म्हणजे दोघांना कॉमन 2-2 पण शेवटी 2 आहे. 52 शेवटी 2 आहे. केंद्र सूचीत 58 सॉरी, केंद्र सूचीमध्ये 98 राज्य सूचीमध्ये 59 आणि समवर्तीमध्ये 52 विषय आहेत. 8 परिशिष्ट आहेत, भाषा संबंधित आहे. आता याच्यामध्ये काही अशा भाषा आहेत ज्या आपल्याला वाटतात की या नसायला हव्यात पण आहेत. नेपाळी भाषा आहे याच्यामध्ये, काश्मीरी उर्दू आहे आणि संस्कृत सुद्धा आहे. उर्दू, काश्मीरी, संस्कृत, नेपाळी. राजस्थानी इंग्रजी मात्र नाही. महत्वाची गोष्ट काय, 8 परिशिष्ट जे आहे त्याच्यामध्ये राजस्थानी इंग्रजी नाही. जी आपली साक्षरता आहे सगळ्यात कमी राजस्थानमध्ये आहे. त्या लोकांना इंग्रजी येत नाही असं ट्रिक केले. राजस्थानी लोकांना इंग्रजी येत नाही म्हणून ते 8व्या परिशिष्टामध्ये नाही. हे अभ्यासापुरतं आहे फक्त. त्याच्यामध्ये काही घटना दुरुस्त भाषा संबंधी 31वी दुरुस्ती 1967 सिंधी या भाषेसाठी होती. त्यानंतर 71वी दुरुस्ती आहे कोकणी, मणिपुरी, नेपाळी 1992. 71वी जी आहे ती कोकणी, मणिपुरी, नेपाळी 1992 ला. त्यानंतर 92 दुरुस्ती आहे बोडो, डोगरी, मैथिली, संथाळी. बीडीएमएस असं लक्षात ठेवलं, बीडीएमएस बोडो, डोंगरी, मैथिली, संथाळी 92वी दुरुस्ती 2003 ला. 21वी सिंधी, 71वी कोकणी, मणिपुरी, नेपाळी, 92वी बोडो, डोगरी, मैथिली, संथाळी. ओरियाचं नाव ओडिसा हे 96वी दुरुस्तीने झालं 2011 ला. ओरिया ओडिसा 96वी दुरुस्ती. 10 परिशिष्ट जे आहे ते खूप चर्चेत आहे, पक्षांतर बंदी 1985 मध्ये आलं 52वी दुरुस्तीने. 10 परिशिष्ट 1985 52वी दुरुस्ती. आता महत्वाची गोष्ट, आपल्या राज्यघटनेमध्ये ज्या काही आपण इतर देशातून किंवा इतरांच्या घटनेतून ज्या गोष्टी घेतल्यात त्या पाहूया. 1935च्या कायद्यातून संघ राज्य, राज्यपालाचं ऑफिस, गव्हर्नरचं ऑफिस, न्यायपालिका आणि पब्लिक सर्व्हिस कमिशन, त्याच्यामध्ये युपीसी, एमपीसी, जॉईंट यासारख्या सगळ्या कमिशन्स आल्या. आणीबाणी, प्रशासकीय डिटेल या गोष्टी आपण 1935च्या कायद्यातून घेतलेल्या आहेत. संघ राज्य, राज्यपालांचं ऑफिस, न्यायपालिका, पब्लिक सर्व्हिस कमिशन, आणीबाणी, प्रशासकीय डिटेल. ब्रिटिश घटनेतून रूल ऑफ लॉ, एकरी नागरिकत्व, रिट्स, द्विग्रह, संसदीय शासन पद्धती, मंत्रिमंडळ विशेष अधिकार या गोष्टी आपण ब्रिटिश घटनेतून घेतलेल्या आहेत. रूल ऑफ लॉ, एकरी नागरिकत्व, रिट्स, द्विग्रहे, मंत्रिमंडळ विशेष अधिकार
आणि संसदीय शासन पद्धती या गोष्टी ब्रिटिश घटनेतून घेतल्या. जपान जपानकडून प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ. जपान प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ. आणि अमेरिकेकडून ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. जपान प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ. आयरिश घटनेतून राष्ट्रपतीची निवडणूक, राज्यसभा नॉमिनेशन, मार्गदर्शक तत्व या गोष्टी आयरिश घटनेतून घेतले. राष्ट्रपती निवडणूक, राज्यसभा नॉमिनेशन, मार्गदर्शक तत्व या गोष्टी आपण आयरिश यांच्या घटनेतून घेतल्या. कॅनडा कॅनडाकडून सुप्रीम कोर्ट सल्लादायी क्षेत्र, प्रबळ केंद्र, केंद्राकडे शेषाधिकार, राज्यपालांची नेमणूक या गोष्टी कॅनडातून घेतल्या. कॅनडा सुप्रीम कोर्टचं सल्लादायी क्षेत्र, प्रबळ केंद्र, केंद्राकडे शेषाधिकार, राज्यपालाची नेमणूक. ऑस्ट्रेलिया समवर्ती सूची, व्यापार, संयुक्त सभा, हे संयुक्त अधिवेशन जे असतात ते या गोष्टी ऑस्ट्रेलियातून घेतल्यात. समवर्ती सूची, व्यापार, संयुक्त सभा. रशिया म्हणजे USSR, रशियाकडून कर्तव्य, न्याय हे सरनाम्यामध्ये. आणि जर्मनीकडून आणीबाणीमध्ये मूलभूत हक्काचे निलंबन हे जर्मनीकडून घेतलंय. फ्रेंचकडनं प्रजासत्ताक, स्वातंत्र्य, समता, बंधुता सरनाम्यातील या गोष्टी आपण फ्रेंचांकडनं घेतल्यात. प्रजासत्ताक, स्वातंत्र्य, समता, बंधुता. रशियाकडनं कर्तव्य, न्याय. साऊथ आफ्रिका घटनादुरुस्तीची पद्धत, राज्यसभा निवडणूक या गोष्टी आपण साऊथ आफ्रिकेकडून घेतलेल्या आहेत. साऊथ आफ्रिकेकडून काय घेतलं आपण? घटनादुरुस्तीची पद्धत, राज्यसभा निवडणुका या गोष्टी आपण दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेल्या आहेत. राज्यसभा निवडणूक आणि घटनादुरुस्ती पद्धत. अमेरिकेकडून आपण सरसेनापती हे पद, मूलभूत हक्क, स्वतंत्र न्याय व्यवस्था, न्यायिक पुनरावलोकन, राष्ट्रपतीवरचा महाभियोग, न्यायाधीशांची पदच्युती या सर्व गोष्टी आपण अमेरिकेकडून घेतले. कुठल्या? मूलभूत हक्क, सरसेनापती, स्वतंत्र न्याय व्यवस्था, न्यायिक पुनरावलोकन, राष्ट्रपतीवरील महाभियोग, न्यायाधीश पदच्युती, उपराष्ट्रपतीचं पद या गोष्टी आपण अमेरिकेकडून घेतल्या. सरनामा असणारी अमेरिका ही पहिली घटना होती अमेरिकेची ज्याच्यामध्ये सरनामा होता. तर 42वी दुरुस्ती आहे त्याच्यामध्ये आपण समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द सरनाम्यामध्ये टाकले. सरनाम्यामध्ये जे शब्द आहेत त्यांचा जो सिक्वेन्स आहे तो कसा लक्षात ठेवायचा? पहिला कुठला शब्द मग कुठला? त्याची ट्रिक आहे. सा स धलोग म्हणजे काय? सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य. सा स धलोग, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य. आता याच्यामध्ये पहिला शब्द सोडून द्या, सा. पुढचे जे दोन शब्द आहेत सा, स, ध, स आणि ध शब्द 42व्या दुरुस्तीनं आपण घटनेत आणले. स म्हणजे काय? समाजवादी, ध म्हणजे धर्मनिरपेक्ष. हे 3 जानेवारी 1977 ला लागू झालं. 3 जानेवारी 77 ला हे विचारलेलं आहे. समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द ऍक्च्युअल इम्प्लिमेंट झाले. सरनाम्यामध्ये घटनाकारांच्या वास्तविक उद्दिष्ट तत्त्वज्ञानाचा समावेश होता. सरनाम्यामध्ये जे ना काही शब्द आहेत जसं की न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता असे शब्द आहेत. त्याच्यामध्ये हा पण क्रम महत्वाचा विचारू शकतो की पहिला न्याय आहे का स्वातंत्र्य आहे याची पण ट्रिक आहे. NSS न्याय, स्वातंत्र्य, समता आणि शेवटी बंधुता NSSB. डेमोक्रेसीचे काही प्रकार आहेत. डायरेक्ट डेमोक्रेसी आहे, थेट लोकशाही डायरेक्ट डेमोक्रेसी, ते स्वित्झर्लंडमध्ये आहे. भारतामध्ये रिप्रेझेंटेटिव्ह पार्लिमेंटरी डेमोक्रेसी आहे. भारतामध्ये कशी रिप्रेझेंटेटिव्ह पार्लिमेंटरी डेमोक्रेसी, राजकीय, आर्थिक, सोशल या सर्व गोष्टी याच्यामध्ये आहेत. डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस जो असतो त्याच्यामध्ये इकॉनॉमिक आणि सोशल या दोन गोष्टी असतात. आर्थिक आणि सामाजिक या दोन गोष्टी डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस मध्ये असतात. इक्वॅलिटी कशाची? स्टेटस आणि अपॉर्च्युनिटीची, दर्जा आणि संधीची समानता. इक्वॅलिटी, स्टेटस आणि अपॉर्च्युनिटी याच्यामध्ये राजकीय, नागरी आणि आर्थिक ह्या गोष्टी सुद्धा येतात. तर सरनाम्याचे काही महत्वाच्या वाक्य आहेत ते कोणाकोणाची वाक्य जोड्याला येतं. ते स्वप्न म्हणजे आम्ही पाहिलं स्वप्न वगैरे जे आहे ते अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांचं आहे. स्वप्न शब्द म्हणलं की अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. मुन्शी यांनी हॉरोस्कोप कुंडली म्हणलं घटनेला. मुन्शी यांनी कुंडली हॉरोस्कोप म्हणलं घटनेला. पंडित ठाकूरदास भार्गव यांनी सर्वात मौल्यवान भाग म्हणलं घटनेला. आत्मा म्हणलंय, की नोट, यार्ड स्टिक या गोष्टी म्हणलेल्या आहे. पंडित ठाकूरदास भार्गव सर्वात मौल्यवान भाग, आत्मा, की नोट, यार्ड स्टिक. सर अर्नेस्ट बार्कर यांनी की नोट म्हणलेलं आहे.
सर अर्नेस्ट बार्कर की नोट प्रिन्सिपल्स ऑफ सोशल अँड पॉलिटिकल थेअरी. सर अर्नेस्ट बार्कर यांनी घटनेला सरनेमाला की नोट म्हटलं आणि त्यांच्या प्रिन्सिपल ऑफ सोशल अँड पॉलिटिकल थेअरी या ग्रंथामध्ये त्याला इन्क्लूड केलेलं आहे. हिदायतुल्लाह यांनी अमेरिकन जाहीरनाम्यापेक्षा अधिक आत्मा असं हिदायतुल्लाह यांनी म्हणले आहे. ते सरन्यायाधीश होते ते. US जाहीरनाम्यापेक्षा अधिक व आत्मा बनलेला आहे. अत्यंत महत्वपूर्ण अत्यंत महत्वपूर्ण असं सरन्यायाधीश सिक्री यांनी म्हणले आहे. अत्यंत महत्वपूर्ण सरन्यायाधीश सिक्री. अचंबित करणारी तत्व हे कृपलानींनी म्हटलेलं आहे. अचंबित करणारी तत्व कृपलानी म्हटलंय. बिरूब आणि युनियन यांनी कायद्यांचा अर्थ लावायला उपयुक्त आहेत परंतु घटनेचा भाग नाही असं सांगितलं. बिरूब आणि युनियननं सरनाम्याला घटनेचे भाग मानलेलं नाही परंतु त्याने सांगितलं की कायद्याचा अर्थाला त्याचा वापर होऊ शकतो. सरनाम्याला घटनाकर्त्यांचे मन ओळखायची किल्ली म्हटलंय बेरुबार युनियन मध्ये. सरनामा हा घटनाकर्त्यांचं मन ओळखायची किल्ली आहे तर बेरुबार युनियन मध्ये म्हटलंय. केशवानंद भारतीपासून पुढे सगळ्यांनी त्याला घटनेचा भाग म्हणलं सरनाम्याला. मग LIC जो खटला 1992चा तो केशवानंद भारती नंतरचा म्हणजे त्यांनी सुद्धा घटनेचा भाग म्हणला. याच्यामध्ये काहींचं कन्फ्युजन होतं. सोपं एकच लक्षात ठेवायचं. केशवानंद भारतीच्या आधी जेवढं सगळं झालं ते म्हणायचे की सरनामा घटनेचा भाग नाही. त्याच्यामध्ये बेरुवार युनियन वगैरे आले. आणि केशवानंद भारतीच्या पुढे सगळे म्हणतात तो सरनामा घटनेचा भाग आहे. केशवानंद भारती, LICचा खटला हे सगळे म्हणतात की तो सरनामा घटनेचा भाग आहे. सरनामा जो आहे ना तो हे वाक्य आहे असं वाक्याला ते बरोबर म्हणायचं. नायदर सोर्स ऑफ पॉवर टू लेजिस्लेटिव्ह नॉर प्रोहिबिशन अपॉन पॉवर टू लेजिस्लेटिव्ह म्हणजे जे कायदे मंडळ आहेत त्यांच्यासाठी शक्तीचा हा स्रोत पण नाहीये किंवा त्यांच्या शक्तीवरती हा काही बंधने पण नाही घालत. हे बरोबर आहे. सरनामा नॉन जस्टिसेबल आहे म्हणजे त्याला आपण न्यायालयाद्वारे लागू करता येत नाही. केशवानंद भारती यांनी सांगितले की सरनाम्यामध्ये दुरुस्ती शक्य आहे. सरनाम्यात दुरुस्ती शक्य आहे अशक्य असं कन्फ्युजन झालं तर काही प्रॅक्टिकल गोष्टी आठवायच्या. अशी कुठली घटना दुरुस्ती झाली ती का सरनाम्यासाठी? मग बघितलं आपण समाजवादी धर्मनिरपेक्ष वर्ड्स टाकले गेले 42व्या दुरुस्तीने. याचा अर्थ दुरुस्ती शक्य आहे. पण ते कोणी सांगितलं सुरुवातीला? केशवानंद भारती यांनी सांगितलं. त्यांच्या खटल्यात सांगितलं केशवानंद भारतीच्या. आणि सोशालिस्ट हा जो समाजवादी शब्द आहे तो 42व्या दुरुस्तीने टाकला होता. पण पूर्वी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलच्या रूपात होताच तो. मार्गदर्शक तत्वांच्या रूपात होता. 1955 काँग्रेसचं आवडी अधिवेशन झालं. त्याच्यामध्ये समाजवादी रचनेवर भर देण्यात आला. भारताचा जो समाजवाद आहे, भारताचा समाजवाद तो डेमोक्रॅटिक सोशलिझम आहे. लोकशाही समाजवाद आहे. याच्यामध्ये मिक्स्ड इकॉनॉमी, मिश्र अर्थव्यवस्था, मार्क्स आणि गांधी तत्वज्ञानाचं मिश्रण हे सगळं आहे. परंतु 1991च्या LPG धोरणामुळे याच्यावर परिणाम झालेला आहे. काही राज्यांचे प्रकार असतात. एथेस्टिक स्टेट म्हणजे कंडेम ऑल रिलिजन सगळ्या धर्मावरती बंदी असते एथेस्टिक स्टेटमध्ये. त्या राज्याला काही देणे घेणं नसतं. थिओक्रॅटिक म्हणजे एकच धर्म आहे त्या देशाचा. पाकिस्तान, लंका वगैरे असे जे देश आहेत, बांगलादेश, बर्मा हे थिओक्रॅटिक आहेत, एकच धर्म. डेमोक्रॅटिया आपला जो डेमोक्रॅटिक जो म्हणतो आपण डेमोक्रॅटी हा शब्द ग्रीक शब्द आहे. डेमोस म्हणजे पीपल, क्रेटिया म्हणजे रूल. आता भाग 21 जो आहे भाग 21 स्पेशल प्रोव्हिजन त्या संबंधीचं काही राज्यांसाठी विशेष तरतुदी. आपण राज्यसभेला विचारलेलं आहे पूर्वला. 370 कलम जम्मू काश्मीर संबंधित आहे. 371 महाराष्ट्र, गुजरात. 371 ए नागालँड, ए नागा म्हणायचं नागालँड. 371 ए बी आसाम, 371 बी आसाम. बी ए करतात काही मुलं तर बी ए म्हणजे आसामसाठी. 371 बी आसाम. सी मणिपूर, 371 सी मणिपूर. मण्याचा कसा कर्व आकार असतो की नाही तसा सीचा आकार असतो कर्व. सी मणिपूर. डी आंध्रा आणि तेलंगणा संबंधित आहे. डी ई आंध्राचं विद्यापीठ युनिव्हर्सिटीचं ई असतं बघा एज्युकेशन युनिव्हर्सिटी. ई आंध्र विद्यापीठासाठी आहे. एफ सिक्कीमसाठी आहे. एफ काय सिक्कीमसाठी आहे. तर कलम 2 कलम 2 सॉरी याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे. जी जी जे आहे ते मिझोराम आहे. मिझोराम जी. त्यानंतर एच जे आहे ते अरुणाचल प्रदेश संबंधित आहे. एच. आय गोवा, आय गोवा आणि जे कर्नाटकसाठी. जे आहे ते कर्नाटकसाठी. तर कलम 2, 3, 4 हे महत्वाचे कलम आहेत.
याच्यामध्ये कलम 2 मध्ये अस्तित्वात असलेले राज्य भारतात समाविष्ट करणे किंवा नवीन राज्य म्हणून भारतात समाविष्ट करणे कलम 2 नुसार. कलम 2 म्हणजे काय? देशाबाहेरचं एखादं राज्य आहे, अस्तित्वात असलेलं त्याला भारतात घेणं किंवा असं एखादं नवीन राज्य बनवायचं देशाबाहेरचं आणि त्याला देशात घ्यायचं कलम 2 नुसार. कलम 3 काय आहे? अस्तित्वात असलेल्या भारतीय राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात बदल करणं. कलम 3 म्हणजे काय? भारताच्या सीमेच्या आत असलेले जे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश जे आहेत, त्याच्यात बदल करणं. याला राष्ट्रपतीची पूर्व परवानगी लागते. राष्ट्रपती राज्यांना विशिष्ट मुदतीमध्ये निर्णय कळवायला लावतो. हे जे बिल असतं असं राज्य केंद्रशासित प्रदेशात बदल करण्याचं, त्याला राष्ट्रपतीची पूर्व परवानगी लागते आणि विशिष्ट वेळेमध्ये तो निर्णय सांगावा लागतो. हे घटनादुरुस्ती 5वी घटनादुरुस्ती यात सांगितलं होतं की राष्ट्रपती वेळ ठरवेल किती दिवसात त्यांनी ते बिल पाठवायचं परत. कलम 4 म्हणतो की 2-3 जे आहे कलम, हे घटनादुरुस्ती 368 अंतर्गत येत नाही म्हणून ते साधेपणानं पास करता येतात. असं कलम 4 सांगतं. अजून एकदा सांगतो कलम 2 काय? भारताबाहेर असलेलं राज्य किंवा भारताबाहेर एखादं राज्य म्हणून भारतात घेणं आणि कलम 3 काय? भारतामध्ये असलेलं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश यांच्यामध्ये बदल करणं नावात, सीमेत याला राष्ट्रपतीची पूर्व परवानगी लागते आणि साध्या पद्धतीनं करतात हे घटनादुरुस्ती करायची गरज नसते. असं कलम 4 सांगतं. कलम 4 काय सांगतं? 2-3 हे घटनादुरुस्तीत येत नाही. सुप्रीम कोर्टने बेरुबारीमध्ये सांगितलं, बेरुबारी केसमध्ये, की कलम 3 मध्ये इतरांना प्रदेश देता येत नाही. त्यासाठी घटनादुरुस्ती करावी लागते. म्हणजे इतर देशाला प्रदेश द्यायचा आहे तर घटनादुरुस्ती करावी लागते आणि त्यामुळं 9वी घटनादुरुस्ती केली आणि याच्यामध्ये बांगलादेशला पण प्रदेश देताना घटनादुरुस्ती केली होती. सुप्रीम कोर्टने 1969 ला सांगितलं, की सीमावादला घटनादुरुस्ती गरज नाहीये. कार्यकारी कृतीने करता येतो. सीमावाद जो आहे तो कार्यकारी म्हणजे आता महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आहे. त्याला घटनादुरुस्ती नाही तर कार्यकारी कृतीने करता येतो. तर संविधानाला जनतेच्या इच्छेनुसार बनवायचं असं महात्मा गांधींनी म्हणलं होतं.